जहागिरी गेली पण फुकीगिरी गेली नाही ही म्हण बार्शीमध्ये तंतोतंत लागू होते। रोहित पवार यांचं हे ट्विट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पक्षाचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष यांना शिवीगाळ करण्यात आली आहे। रोहित पवारांकडून ट्विट करत रणवीर राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे। रणवीर राऊत यांच्याकडून ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्षांना शिवीगाळ करण्यात आली। रोहित पवार यांनी ह्याचा ट्विट केलेला आहे, तसंच त्यांनी एक व्हिडिओ या ठिकाणी पोस्ट केलाय। रणवीर राऊत यांनी पक्षाच्या ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्षांना शिवीगाळ केली आहे। काल रात्री शांताराम जाधवर यांची गाडी जाळल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला होता। हा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे। रोहित पवार यांच्याकडून ट्विट देखील करण्यात आलं। जहागिरी गेली पण फुगीगिरी गेली नाही ही म्हण बार्शीमध्ये तंतोतंत लागू होते। माजी आमदार पुत्र रणवीर राऊतांकडून शिवीगाळ करण्यात आली आहे। राजकीय द्वेषामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पक्षाचे ओबीसी सेलचे बार्शी तालुका अध्यक्ष शांताराम जाधवर यांना शिवीगाळ करण्यात आली आहे। या शिव्या इतक्या घाणेरड्या की तो आवाज शेअरही करू शकत नाही। रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला असं रोहित पवार म्हणाले। उद्या जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासन यांची राहील असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय। रणवीर राऊतांवर रोहित पवारांची टीका।